नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत ताकातली शेपूची भाजी. ताकातली शेपू बनवण्यासाठी इथे मी ताक घेतलेलं आहे. अर्धा कप दही आणि 1 कप पाणी मिक्स करून त्याचं ताक तयार केलेलं आहे. 2 मोठे चमच बेसन घेतलेलं आहे आणि इथे 1 कप बारीक चिरून घेतलेली आहे शेपूची भाजी. इथे 1 मोठा कांदा घेतलेला आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. अर्धा चमच जिरं, अर्धा चमच राई, किंचित हिंग आणि 1 चमच बारीक चिरून लसूण घेतलेलं आहे. इथे मीठ, हळद आणि फोडणीसाठी लागणारं तेल. इथे आपण टोप ठेवलेला आहे, ते छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमच तेल टाकते. तुम्ही 1 ते 1.5 चमच टाकलं तरी चालेल. त्याच्यामध्ये लसूण, जिरं, राई आणि हिंग टाकते. ते व्यवस्थित तडतडलं की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत. व्यवस्थित तडतडले. आपण आता त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची टाकणार आहोत. इथे मी लाल तिखट घेतलेलं नाही आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर त्याच्यामध्ये लाल तिखट वापरू शकता. आता हे कांदा आपण थोडा छान असं भाजून घेऊया, व्यवस्थित शिजवून घेऊया. बघूया आपली फोडणी किती शिजली आहे. छान शिजली आहे. आपण ह्याच्यामध्ये थोडंसं बेसन पण भाजून घेणार आहोत. बेसन हे छान चाळून घेतलेलं आहे. त्यात आपण चवीप्रमाणे मीठ, आणि अर्धा चमच किंवा पाव चमच हळद टाकायची. छान मिक्स करून घेऊया. बेसन तेलामध्ये परतवल्यानंतर अतिशय छान लागतं, जरा भाजून निघतं छान. त्यात तुम्हाला हवं असेल तर अजून थोडंसं तेल टाकलं तरी चालेल. त्यात आपण थोडंसं पाणी घालणार आहोत, अगदीच थोडं, सर्व एकजीव करण्यासाठी. आणि आता ह्याच्यामध्ये आपण ताक टाकणार आहोत. त्यातच आपण भाजी टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की सर्व आपण एकत्र शिजवायचं आहे. मी इथे बेसन वापरलेलं आहे. तिथे जर तुम्ही उडदाची डाळ भाजून त्याची पावडर करून वापरली तर अजून छान लागतो. आणि शेपूचा जे एक उग्र वास आहे, जास्त वास असतो भाजीला, तो मोडतो त्याने. बघा छान अशी झालेली आहे. आणि हे आता छान एकत्र शिजवून घेऊया. आपण मीठ पण टाकून झालेलं आहे. तर थोडंसं मी पाणी घालते. त्याच्यामधलं बेसन आहे ते छान शिजलं पाहिजे. आणि हे आता मी झाकण ठेवते आणि 5 ते 7 मिनटं शिजवून घेते. बघूया आपली शेपूची भाजी झाली आहे का. मस्त झाली आहे, छान शिजलं आहे बेसन. आता मी गॅस बंद करते. मस्तसा खमंग सुटलेला आहे घरात. शेपूच्या भाजीचा फारसा वास नाही येते, असं पण छान असं खमंग सुटले. आता आपली ही भाजी तयार आहे. मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. ह्या शेपूच्या भाजीमध्ये मी हळद वापरलेली आहे. तुम्हाला जर हळद वापरायची नसेल तरी नाही वापरली तरी चालेल, सफेद दिसणार. मग ती ताकातली शेपूची भाजी अशी आपली तयार आहे, एकदम स्वादिष्ट आणि खमंग अशी. आता त्याच्यावरती मी कोथिंबीर ठेवते. ही ताकातली शेपू किंवा ताकातली शेपूची भाजी ही आपण भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकतो किंवा प्लेन राईस बरोबर खाऊ शकतो.
ती खिचडीबरोबर सुद्धा छान लागते. तर आपली ही रेसिपी तयार आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर त्या रेसिपीखाली नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.